बाळाचे कपडे घेतले होते म्हणून तुमच्या सगळ्यांच्या खूप कमेंट आल्या होत्या. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता मला 9वा महिना लागन आणि ना आता डिलिव्हरीला मला कधी पण जायला लागेल, त्याच्यामुळे मला बॅग पॅक करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे बाळाला जी कपडे आम्ही आणली होती ना ती मी म्हटलं की 2-3 वेळा पाण्यातून तर काढून वाळत मस्तपैकी टाकावी, जेणेकरून ना ते कपडे मस्त असे सॉफ्ट होतील आणि बाळाला टोचणार पण नाही. आता तुम्हाला माहिती 2 दिवस माझे ग्रहणामध्येच गेले, ते म्हणलं आज ते करून टाकावं काम पूर्ण, कारण की ना खूप दिवस झालं करायचं म्हणते आणि ते राहूनच जाते. आता हे कपडे जे मी आणले होते ना बाळासाठी, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आल्या होत्या की दीदी तू आधीच कपडे कशाला घेतले, बाळाला जुनेच कपडे घालतात, बाळाला नवीन कपडे नाही घालत. आणि अर्ध्या ताईंच्या कमेंट होत्या की काही नाही, आम्ही पण आमच्या बाळाला नवीन कपडेच घेतले होते आणि ते मस्त असे वॉश करूनच यूज केले होते. त्याच्यामुळे ना मी सुद्धा मस्त असे कपडे वॉश करूनच यूज करणार आहे बाळाला. आणि मला आहे ना आता माझी आणि बाळाची दोघांची बॅग पॅक करून ठेवायची आहे, कारण की आता तुम्हाला माहिती आहे 9वा महिना खूप जास्त रिस्की असतो. कधीसुद्धा आपल्याला डॉक्टरकडे पळावं लागणार आहे हॉस्पिटलमध्ये. थोडं जरी पेन झालं की आपल्याला अंगावर नाही काढायचं आहे, म्हणून ती बॅग रेडी करून ठेवलेलीच बरी. आणि मला कमेंट करून सांगा, तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला नवीन कपडे बाहेरून विकत आणून तेच घातले होते का डिलिव्हरी नंतर तुमच्या? प्लीज मला कमेंट करून सांगा, कारण की ना मला माझ्या बाळासाठी ना अजून काही कपडे घ्यायचे ते आणि थोडंसं सामानसुद्धा घ्यायचं आहे. पण ते मला आता या 9व्या महिन्यातच घ्यावं लागणार आहे, कारण की नंतर कोण पळापळ करणार ना, मला तर जास्त बाहेर जाता येणार नाही. तर तुम्ही आजचा माझा दिवस बघितलाय कसा गेलाय. रात्री मस्त असा चहा ठेवला सगळ्यांसाठी आणि स्वयंपाक लवकरच बनवून ना लवकर आम्ही जेवण केलं. प्रतीक मार्केटिंगवरनं येता ना नारळ पाणी घेऊन आला होता. आणि माझा एक प्रॉब्लेम झाला, दिवसभर मला खूप झोप येते आणि रात्रीची झोपच येत नाही. तुमच्यासोबत पण असं होतं का? ओके बाय.